हाय. अगं झालं का सगळं? हा झालं झालं. बरं मला सांग, यात पापडाचं पाकिट ठेवायला सांगितलं होतं मी ठेवलंय. आणि लोणच्याचे सॅम्पल. हो हो, सगळी ऑर्डर व्यवस्थित पॅक केली. पण ती न्यायला कधी येणार अगं आहे? येतील इतक्यात. हा. अरे तू इतक्या लगेच कसा आला? काय रे, चेहरा का असा पडलेला आहे? काही नाही. आईला सांगणार नाही? बोल बघू, काय झालंय? महापूजेची फुलांची. आई काय झालंय नेमकं? अगं तो म्हणतोय की महापूजेची फुलांची ऑर्डर होती ना, ती कॅन्सल झालीये. काय? आमची? पण का? सिंचना दळवी म्हणजेच संपतराव गाडे पाटील यांची मुलगी तिच्या बॉसच्या प्रेम प्रकरणात भावना गाडे पाटील यांच्या सांगण्यावरूनच सिंचना यांनी धरला अफेअरचा मार्ग. अगं तो म्हणतोय की ज्या घरातल्या सुनेवर हे असे आरोप झालेत त्यांच्याकडची फुलं नको म्हणे पूजेला. असं कसं वागू शकतात लोक? ऑर्डर का कॅन्सल केली? बघ ना ग, कधी कधी कळत नाही लोक असे का वागतात. जे घडलं त्याची झळ ह्याच्या व्यवसायाला लागेल असं वाटलं नव्हतं. अगं बाई नमस्कार. झाली आमची ऑर्डर तयार? हो, हो. हो हो झाली ना. तुमची पापड पुरणपोळी सगळं व्यवस्थित पॅक केलंय आम्ही. आमच्याकडे नवीन लोणच्याचे सॅम्पल आहेत, तेवढं जरा बघा. हो हं? हो. हे घे ना. झालं. एक मिनिट, काय झालं? ही तीच मुलगी ना जिच्याबद्दल पेपर मध्ये सारखं सारखं येते? आणि तरी तुम्ही तिला घरात ठेवून घेतलं? आमच्या घरात म्हणजे तिचंच घर आहे, आमची सून आहे ती. माफ करा पण आम्हाला तुमची ऑर्डर नको. ऑर्डर नको म्हणजे? खरं तर कालच मी यांना म्हणत होते आपण ऑर्डर कॅन्सल करूया, पण मीच अशी म्हणाले की सून अशी निघाली म्हणून यात यांचा काय दोष? पण आता तुम्हीच तिला घरात थारा देऊन तिच्या वागण्याला पाठिंबा दिलात. हो असं काय करताय? माणूस आहे, माणसाकडनं चूक होऊच शकते आणि आपलीच माणसं असतात ना जी माफ करतात. सॉरी, पण हे सगळे विचार बोलायला ठीक आहेत, पण खऱ्या आयुष्यात असं घडत नसतं. आम्हाला ही ऑर्डर नकोय, घरी मंगल कार्य आहे. कुणाला कळलं तुमच्याकडून ऑर्डर आणली आहे तर कार्याचा विचका होईल. हो असं घाईघाईत निर्णय घेऊ नका. अहो खूप कष्टाने बनवलं हे सगळं, अंगावरचे पैसे गेलेत आमचे.